नमस्कार प्रेमळ भक्तांनो, बाळूमामा उंच मूर्ती तुमची दिसो, सुंदर बाळूमामा उंच मूर्ती तुमची दिसते, सुंदर डोईचं फेटा घोंगडे खांद्यावर दिसते, काठी मेंढरे बरोबर हाती काठी मेंढरे बरोबर तया बाळूमामास मामा नमस्कार. ठीक आहे. तर भक्तांनो, बाळूमामा माझा नमस्कार. जय बाळूमामा भक्तांनो. अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले हे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत भक्तांनो शेअर करा. भक्तांनो, बाळूमामांच्या सेवेचा झेंडा आपल्याला घराघरामध्ये उभा करायचा आहे. त्यासाठी बाळूमामांच्या या कार्याला तुमचा हातभार नक्की लावा. जय बाळूमामा भक्तांनो. भक्तांनो, चला तर आपण आजच्या या दैवी संदेशामध्ये बाळूमामा आपल्याला काय सांगत आहेत ते आपण नीट आणि लक्षपूर्वक ऐकूया. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये त्रास देणारे परके असले तरी मजा घेणारे आपलेच असतात. गरजेच्या वेळी भक्तांनो मदतीला धावून येणारे मात्र आपण कमावलेली माणसेच असतात. बाळूमामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव रे. आयुष्याची सुरुवात होते कोऱ्या पुस्तकापासून, शेवट मात्र आपल्या कर्माच्या हिशोबाने काय लिहायचं आहे आपल्या हातात असतं, पण त्याचा हिशोब मात्र नियतीच्या हातात असतो. मामा म्हणतात, मला अशा प्रकारची भक्ती मुळीच आवडत नाही. रिकाम्या वेळेत दुसऱ्याचं धुणं धुतलेलं बसण्यापेक्षा भक्तांनो सोनं करता येईल ते माणसाने पाहावं. बाळूमामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये स्वतःला इतकं बदला की हे जग तुम्हाला भक्तांनो पाहतच राहील. मामा सांगतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही आणि चुकूनही जायचं नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा. माझ्या बाळा, तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा भक्तांनो आपल्या कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देत बसू नका आणि त्याचे आदरात्य करतो की आपण स्वतःचे हेच महत्त्व जाणून घेत नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. म्हणून चुकूनही माझ्या बाळा या चुका करू नकोस. अरे माझ्या बाळा, या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी भक्तांनो स्वतःहून आपण इतरांना विचारायच्या सुद्धा नाहीत. अरे बाळा, ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी भक्तांनो बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही. कारण तुम्हाला जिथे बोलवण्याची कोणाची इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. आयुष्यामध्ये त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही. लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये कधीच प्रसन्न केलेलं नाही. आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. लक्षात ठेवा. कारण बाळा, आयुष्य हे खूप सुंदर आहे. उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना परत पश्चाताप झाला पाहिजे. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्याच गोष्टी नशिबाने मिळत नसतात रे. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं, मेहनत करावी लागते, कष्ट घ्यावे लागतं. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर भक्तांनो त्याला फक्त एवढेच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव नक्कीच तुम्हाला समजेल, कळेल. मामा म्हणतात, जीवनामध्ये उंच उडण्यासाठी पंखाची गरज ही पक्ष्यांना असते भक्तांनो. ठीक आहे. तर पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त वेगाने होत असते. पण माणूस जेवढा जमिनीवर, अरे बाळा, जीवनामध्ये संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो. जीवनामध्ये संघर्ष भक्तांना करताना माणूस हा एकटाच असतो, पण तेच यश मिळवल्यानंतर पूर्ण जग त्याच्या सोबत असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये भक्तांनो जर का तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका. आयुष्यामध्ये काही जखमा अशाही असतात की त्या दिसत नाहीत भक्तांनो, परंतु त्या दुःखात असतात, मनाला टोचत असतात. जीवनामध्ये जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. अरे बाळा, तुम्ही पाहिलं असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात,
तुमचे हालचाल विचारतात, तुमचे त्यांच्या गरजा पूर्ण झाले की तुमच्या बरोबर बोलणं देखील बंद करतात. अरे बाळा, अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा, कारण ते लोक मतलबी असतात. म्हणून बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता भक्तांनो, देवाला फुलं ठेवता, नारळ ठेवता, देवावर पूर्णपणे विश्वास ठेवता, पण जर का स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेन की नाही, हे मला होईल की नाही. अशा प्रकारचे तुम्ही विश्वास डगमगू देऊ नका. बाळूमामा म्हणतात, ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका. आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत पुन्हा स्थान देऊ नका. पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात, म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते भक्तांनो, तुम्ही सारखं तिथेच जाता, अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही. अरे बाळा, आयुष्यामध्ये स्वतःला इतकं महत्त्व द्यायला शिका, आयुष्यामध्ये स्वतःला इतकं महत्त्व द्यायला शिका की स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. मामा सांगतात, मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात जीवनामध्ये, मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात भक्तांनो, ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही, किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं काही भासून देत नाही, माझ्या बाळा, असं काही भासून देत नाही माझ्या बाळा. प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांना मिळणार होते त्या मिळत सुद्धा नाहीत. ते मिळवण्यासाठी संयम ठेवा, धीर धरा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. जीवनामध्ये साधे सरळ लोक ही नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं झालं असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो, मग तुम्ही निराश होता भक्तांनो. रडत बसता, नशिबाला दोष देत बसता, परंतु स्वतःवर विश्वास ठेवा, दुसऱ्यावर विश्वास भक्तांनो ठेवू नका. बाळूमामा सांगतात, माणसांना समजणे हे खूप अवघड असते, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. आयुष्यामध्ये एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असतो तेव्हा भक्तांनो ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर भक्तांनो तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. तर याच्यामध्ये बदल काय, तर फक्त वेळ आणि परिस्थिती. जीवनामधला प्रत्येक आनंद हा भक्तांनो पैशावर अवलंबून नसतो, तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे खरेदी करून भक्तांनो खुश होतो, तर दुसरा मुलगा फुगे विकत घेऊन खुश होतो. म्हणून माझ्या बाळा, फक्त प्रश्न आहे वेळेचा, परिस्थितीचा. प्रत्येकाची परिस्थिती ही बदलत असते, प्रत्येकाची वेळ सुद्धा बदलत असते भक्तांनो. मामा सांगतात, बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येत असतात, त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या भक्तांनो हातात असतो. बाळूमामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे रे. कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमचा जवळचे लोक तुम्हालाच मागे खेचण्यासाठी भक्तांनो प्रयत्न करत असतात. म्हणून वेळ हा सगळ्यांना मिळतो, आयुष्य बदलण्यासाठी वेळ हा सगळ्यांनाच मिळतो, आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत नाही मिळत. वेळ बदलण्यासाठी ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. बाळूमामा सांगतात, भक्तांनो आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं, आणि जे लक्षात ठेवायचं आहे तेच नेमकं विसरून जातं. बाळूमामा सांगतात, जिथे चूक नसेल तिथे कधीच चुकू नका, आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका. अशा लोकांना कधीच महत्त्व देऊ नका भक्तांनो, अशा लोकांना कधीच महत्त्व देऊ नका. बाळूमामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,
आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो. चांगली लोक नेहमी दुसऱ्याचा आदर करतात, पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते. आणि त्यामुळे भक्तांनो, ते लोक इतरांचा सन्मान फक्त देखाव्यासाठी करत असतात. आयुष्यामध्ये चांगले लोक त्यांच्या जवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरीही कधीच आणि कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाही. पण ती गोष्ट छोट्याच लोकांची त्याच्याकडे काही नसलं तरी ते दुसऱ्याकडून मागून आणून त्यांचा दिखावा करत असतात. म्हणून हे पूर्णपणे चुकीचं आहे भक्तांनो. बाळूमामा सांगतात, माझ्या बाळा, आपल्या सेवेमध्ये सुद्धा तसंच आहे. असं काही आपले भक्त आहेत जे माझी थोडीफार सेवा करतात, परंतु चार चौघामध्ये गेल्यानंतर माझ्या सेवेचा दिखावा करतात. मी खूप सेवा करतो हे दाखवून देतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे रे. म्हणून आपण जे काही करतो ते आपल्याला आणि त्या परमात्म्याला, त्या भगवंताला माहीत असतं. म्हणून कुठल्याही सेवेचा, कुठल्याही गोष्टीचा दिखावा करू नका. माझ्या बाळा, जीवनामध्ये चांगली लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना, पण खोटे लोक नेहमी बोलून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे आणि बनावंच लागेल. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं भक्तांनो, तेव्हा चांगली लोक त्याचं क्रेडिट त्याच्याबरोबर लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मामामुळे झालेलं आहे. माझ्या बाळा, जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र जपा, एकच मंत्र बोला. काय करतं, कशासाठी काय करतं, का करतं, या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे तुम्ही आयुष्यामध्ये खुश राहाल आणि यशस्वी व्हाल. अरे माझ्या बाळा, जर का तुम्हाला पैशाच्या बाबतीत या चुका टाळायच्या असतील तर मी जे काही तुला सांगत आहे ते तू शेवटपर्यंत नक्की ऐक. आणि जर का तुझ्यावर माझा पूर्णपणे विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे कमेंट करून टाईप करा. ठीक आहे. दैवी संदेश तुम्हाला 5 प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. आणि मग बघा, तुमच्या घरामध्ये पैशाची मालामाल होईल. मामा सांगतात, पैसा येऊनही टिकत नाही, अशी अनेकांची समस्या ऐकली आहे. जर तुमच्याकडेही आलेला पैसा टिकत नसेल तर भक्तांनो, तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही उपाय करून बघा, त्याचा अनुभव घ्या. अशा काही वस्तू पर्समध्ये ठेवू नका, त्याचा अनुभव घ्या. त्यामुळे माता लक्ष्मीला त्रास होईल. पर्समध्ये नेहमीच त्या वस्तू ठेवा, जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि भक्तांनो, तिचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. चला तर मग आपण कोणत्या वस्तू आहेत त्या कायम आपल्या पर्समध्ये ठेवू नयेत. मामा सांगतात या वस्तू ऐका सगळ्यांनी, पर्समध्ये ठेवणं शुभ असते. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्यावर सदैव कृपा असते भक्तांनो, आणि तिच्या आशीर्वादामुळे आपल्या पाकिट सदैव भरलेले राहते. नंबर 1, तांदूळ हे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरले जातात. यासाठी भक्तांनो, पॅकेटमध्ये तांदूळ ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि भरभराट होते, पैसा टिकून राहतो. तसंच हातात पैसा टिकण्यासाठी तुम्ही तांदळाच्या भक्तांनो काही धान्याच्या हळद लावून या अक्षदा पर्समध्ये ठेवू शकता. आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी किंवा भक्त पश्चिम दिशाही तिजोरीसाठी उत्तम असते. मामा म्हणतात, अरे बाळा, पश्चिम दिशेच्या स्थानावर पैशाची तिजोरी खास बचत होते असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या ठिकाणी तिजोरी ठेवल्यास भक्तांनो अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च होत नाही. त्याऐवजी पैशामध्ये सतत भर पडत राहते. चंद्रग्रहणाच्या दिवशी रात्रभर 1 रुपये नाणे चंद्रप्रकाश पाण्यात ठेवावे. तेच नाणे पर्समध्ये ठेवले धनाची आवक एवढी वाढते, धन सांभाळणे सुद्धा कठीण होते भक्तांनो.
हा उपाय पाहण्यासारखा आहे, अतिशय प्रभावी उपाय आहे आणि अनुभवी उपाय आहे. माता दुर्गा किंवा महालक्ष्मीचे नाणे पर्समध्ये ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ठीक आहे, तर असेच दैवी संदेश पाहण्यासाठी भक्तांनो, असेच दैवी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं.